काय विषय ढगात आलो काय. तर रामकृष्ण हरी भावानो, सकाळ सकाळी एवढा धूर दिसत होता, आम्हाला काय कळलं झालं ही धूर कशाचा आहे, पण परत कळलं की ही धुका आहे. ही धुकातनं तर आम्हाला काय दिसत नव्हतं. गणाला म्हणलं गाडी दमान जाऊ दे, नाहीतर ऍक्सिडेंट होईल म्हणलं, दमान जाऊ दे. शाळेला गारव तर एवढं सुटलं होतं की पोरांना ह्या गारवं लागते का नाही कुणास ठाऊक, एवढे पाठपाठच आलेत. आज कॉलेजला गेलो नव्हतो त्यामुळे घरच्यांनी मला पाठवलं होतं आज मोटर चालू करायला आणि ते सगळं भिजवायला. मग काय मोटर चालू केलो, पाणी आला आणि ही सगळं आपल्याला फ्लॉट अख्खा भिजवून काढायचा होता आज. आणि मका कशी आली आपली, हाय का नाही क्वालिटी. नुसतं क्वालिटी म्हणून चालत नसते, त्याला भिजवायला लागते. आणि त्यातनं लाईट पण सारखी जात होती. आणि लाईट जाते म्हणून कोणाला सांगून चालत नाही. हो, शेतकऱ्याचं जीवन आहे, सोसावंच लागतंय. रात्रीचं भिजवायचं म्हणलं थंड वाजते आणि दिवसा भिजवायचं म्हणलं की मुलकाचं ऊन असते. काय करायचं शेतकऱ्याचं जीवन. असं म्हणत आपण ह्यो अख्खा फ्लॉट भिजवून काढला होता. आणि हिरीतलं पाणी पण थोडं कमी झालं होतं. भिजवायचं झाल्यावर आपण सगळं आपलं आवरून आपण निघालो होतो 16वीला. आपल्या भावाची होती 16वी आणि ही गडी इथं काय करायला लागलेत बघा की. नाद करते का असं दाखवा लागतंय. विषय टॉपचा मोठीपणे 3 पोते ठेवलेत, पण पुढं काय झालं बघा की. ते पडते मला माहित होत. पॉलिथिन क्वांटिटी कमी झाल्यामुळे पडलंय. जाऊ द्या चला. तिथं ती कांड केला आणि इथं येऊन ही कांड केला बघा. आणि गाडीचं काय वाजायच लागलं राव. गाडीवर 3 पोते ठेवल्यामुळं गाडीचं स्टँड झालं डायरेक्ट दुमता. ती सरळ केलं आणि आम्ही सरळ सुटलो बघा. जातानाच आपल्याला एक जणांना आवत न द्यायचं होतं. त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी हे आपल्याला काही वेगळाच पक्षी दिसला. ह्याचं नाव माहित असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तेवढं. मग काय जिथं 16वी होती त्या ठिकाणी आलो. इथं आल्यानं कळलं की आम्हाला अजून 16वीला लई टाइम आहे. मग आम्ही सरळ घर गाठलं. घरी आलो, रात्र झाली. आपल्याला जायचं होतं दूध घालायला आणि त्याच्या आईला तेवढ्यात कांड झाला बघा. आपल्या क्लचची वायरच डायरेक्ट तुटली. मग काय डायरेक्ट गणाला लावला फोन. गणाला म्हणलं ये लवकर, आपल्याला जायचं गावात दूध घालायला. गणा पण डायरेक्ट आला फास्ट मध्ये. आम्ही चालूच होतो तेवढ्यात गणा म्हणला थांब जरा, मी दार वळवून आणून, कारण त्याची मोटर चालू होती. दार वळवलं, आम्ही दोघं पण सुटलो बघा गावाकडे. बेकार कांड झाला. मग काय गावात आलो, दूध घातलं आणि आम्ही सरळ दोघं पण सुटलो बघा घरी. तर कसा वाटला आपला हा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि जाता तेवढं फॉलोच्या बटनावर डोचवून जावा की.